साहेब. विक्रम रामचंद्र काटोले, उपकार्यकारी अभियंता. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या स्मार्ट मीटर लावू नये यासाठी मोहीम चालू आहे आणि निवेदनसुद्धा देण्यात चालू आहे, परंतु आपल्याला GR नसताना हे लावण्याचा प्रयत्न झाला. काय सांगाल? GR हे वरिष्ठ कार्यालयातून तुम्हाला भेटेल. ती कोणती GR आहे, जे काही तुम्हाला ज्या काही अडचणी आहे ते तुम्ही आमच्या कार्यालयात सादर करा अर्ज. त्याच्यावर आम्ही जे काही कार्यवाही करायची आहे नियमानुसार कार्यवाही करू. तालुका कार्यालयामध्ये GR नाही आहे का? इथे उपलब्ध नाही असेल. का बरं? नाही साहेब, महाराष्ट्र शासनाचे असे आदेश आहेत का की स्मार्ट मीटर हे लावण्यात यावं म्हणून? स्मार्ट मीटर नाही, ते TOD मीटर आहे. आम्ही स्मार्ट मीटर ठीक असं ते बरोबर आहे, आहे. ठीक आहे. आणि साहेब सर्वात जास्त हे गोरगरीब लोकांनाच लावण्यात आलेले आहे. सगळ्यांना लावायची प्रक्रिया आणि काही सुरू आहे. लोकांच्या घरी आज असं रोजी गरीब किंवा असं काही पाहून कोणी मीटर लावत नाही. आणि ज्या लोकांनी मीटर विरोध केला, लावायचं काम सुरू आहे, ज्या तिथे लोकांनी आहे. या मीटरला विरोध केला त्यांच्या घरी का लावले नाहीत मीटर? विरोधाचा प्रश्नच नाही ना याची. ज्यांनी साहेब विरोध केला त्यांच्या घरीच मीटर नाही लावण्यात आले. ठीक आहे, ज्यांच्या घरी त्यांचा अर्ज देऊन द्या. ज्यांच्या घरी कोणी नसताना असे ज्यांचा तुम्ही विरोध आहे त्यांचा तुम्ही अर्ज द्या, त्याच्यावर आम्ही कार्यवाही करतो. ठीक आहे, त्याच्यावर कारवाई करणार. अरे बाबा, त्या अर्जावर तर काही ना काही कार्यवाही करावं लागेल ना. वरती वरिष्ठ कार्यालयात पाठवू, त्यांच्याकडून आणि काय जे काही. साहेब आपण सांगू उत्तर शकाल भेटेल त्या की हिशोबाने आपण घेऊ. सांगू शकाल हे मीटर किती रुपयाचं आहे? नाही, मला नाही माहिती. आपल्याला माहिती नाही. आणि दर्यापूर तालुक्यामध्ये सर्वात जास्त मीटर तुम्ही लावलेले आहेत, असं टार्गेट आहे का? सगळ्यांचे बदलवायचे आदेश. हा, सगळ्यांचे मीटर बदलवायचे आदेश आहे. आदेश आहे. आदेशपत्र आहे का तुमच्याकडे? आदेश पत्र नाही आहे, मग तरी पण लावत. मी गावकऱ्यांना एक विनंती करतो की तुमच्या ग्रामपंचायतला याच्यावर आमसभा घ्यायला लावजा आणि आमसभेत सरळ सरळ आमच्या गावात प्रीपेड मीटर नको, आम्हाला जुने स्मार्ट मीटर 800 रुपयाचेच देण्यात यावे. 12,000 रुपये भरण्याची आमची पात्रता नाही. आणि व्यवस्थित काम करत असताना का बदलून राहिले? त्याच्याऐवजी तुम्ही वायरावर जे वायर उघड्या आहेत त्या झाका, कारण की वायर उघड्यामुळे कित्येक ॲक्सिडेंट झाले, कित्येक शेतकरी शेतात वायरला धक्का लागल्यामुळे मेले. इलेक्ट्रिक पोल बदला. डिप्या आधुनिकतेकडे चालल्या आहेत. डिपेत ऑइल नाही, डीपी जळली तर यांना अर्ज विनंती केल्यावर 8-8 दिवस हे येत नाहीत. हे काम सोडून तुम्ही हे जे ऑफिस आहे, जे गोरगरिबाचे पोरं लागले, हे याच्यानंतर हे ऑफिस बंद होणार आहे. याचीसुद्धा BSNL सारखी हालत होणार आहे. BSNL म्हणजे सर्वात जास्त चांगली कंपनी होती, प्रत्येक खेड्यात त्याचं टावर होतं. परंतु आज ती BSNL कंपनी सर्व जिओनं विकत घेतली आणि ती कंपनी बंद केली. तसंच हे सुद्धा एक दिवस ऑफिस बंद होईल. त्याच्यामुळे याच्यावर सर्व नेत्यांनी आत्मचिंतन करून या गोरगरीब जे प्रकाशात येऊन शासनात येऊन राहिले, जे प्रगती करून राहिले, यांच्याकडे लक्ष द्यावे.